उदयपूर ट्रिपच्या शेवटच्या दिवशी आम्ही फिरलो ही 7 ठिकाणे, ज्यातील काही मस्ट व्हिजिट होती, तर काही तुम्ही स्किप केले तरी चालेल. आपले स्वागत आहे बजेट भटकंती फीचरिंग उदयपूर या सीरीजमध्ये, जेथे आपण उदयपूर बजेट ट्रिप करणार आहोत. उदयपूर ट्रिपच्या शेवटच्या दिवशी आम्ही रेंटेड स्कूटीमार्फत सिटी पॅलेस पाहायला पोहोचलो. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील म्युझियम. ₹400च्या एंट्री फी सोबत सिटी पॅलेसमधील विविध दालनातून फिरताना येथील स्थापत्यकला व सौंदर्यदृष्टीच्या आपण प्रेमात पडतो. या अभ्यासपूर्ण सफरीनंतर जवळील जगदीश मंदिराला भेट दिली. अतिशय सुंदर कलाकुसर येथे पाहता येते. यापुढे आम्ही येथून 3 किलोमीटर अंतरावरती असलेल्या सैलोकी बाडीला पोहोचलो. येथील विविध कारंजे व स्थापत्यकला आकर्षक वाटते. यानंतर जेवण झाल्यावर रोपवे मार्फत निमचमाता मंदिराकडे निघालो. करणीमाता मंदिराच्या रोपवेच्या तुलनेने बरीच कमी गर्दी असल्याने जास्त वेळ थांबावे लागले नाही. निमचमाता मंदिराच्या पायथ्याला पोहोचून सज्जनगड मॉन्सून पॅलेसला भेट दिली. येथून उदयपूर शहराचा पॅनोरॅमिक व्ह्यू पाहिला. येथे छोटेखानी म्युझियम देखील आहे व आजूबाजूच्या परिसराचा छान व्ह्यू येथून पाहता येतो. संध्याकाळी बडी लेकच्या किनाऱ्यावर उदयपूरच्या गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवला व अखेरीस शिल्पग्रामला भेट दिली. राजस्थानातील विविध भागातील ग्रामीण घरांच्या प्रतिकृती येथे पाहता येतात, पण संडे असूनही बाकी काही ॲक्टिव्हिटी नसल्याने काहीसा हिरमोड झाला. यानंतर उदयपूर शहरात परतून रात्री डिनर झाल्यावर आमच्या 3 दिवसाच्या उदयपूर ट्रिपची आम्ही सांगता केली.